श्री संत माऊली सांगतात, इंद्रिया लळा दिधला भला नव्हे. की आपण म्हणतो एखादी गोष्ट मी सोडली आहे, उदाहरणार्थ चहा सोडलाय, पण कधी म्हणतो थोडासा पिऊन काय बिघडतंय. तर याविषयी एक गोष्ट सांगतात. एक फकीर होते आणि एका भक्तानं त्याने एक पुस्तक दिलं. ते फकीर म्हणले, पुस्तक तर आहे, ठेवायला काय होत आहे. एक दिवशी पाऊस आला आणि त्याने ते पुस्तक भिजेल म्हणून काखेत दाबलं. तर त्यांच्या भक्तांनी बघितलं. ते म्हणले, महाराज तुम्हाला आम्ही झोपडी बांधून देतो. ते म्हणले, ठीक आहे, झोपडी तर आहे, काय होत आहे. आणि मग एक दिवशी एका उंदराने येऊन ते पुस्तक कुडतडलं. मग भक्त म्हणले, महाराज एक मांजर ठेवा, म्हणजे उंदीर नाही येणार. ठीक आहे, मांजर ठेवू. त्या मांजरीच्या दुधाचा प्रश्न आला. मग दुधासाठी त्यांनी गाय घेतली. मग आपल्याला माहिती आहे की गाईचं पोषण व्हावं म्हणून त्यांनी थोडं शेत घेतलं, तिथं गवत वगैरे त्या गाईसाठी, गाईला चरायला. आणि मग त्या गाईला सांभाळायचं कोणी. तर मग ते म्हणले, महाराज आता तुम्हाला लग्न करावं लागेल. आणि मग महाराजांनी लग्न केलं, त्यांना मुलं झाली. ज्या भक्तानं पुस्तक दिलं होतं तो तिथे आला. म्हणलं, महाराज आपण तर एकटेच होतात, एवढे लोक कोण आहेत. महाराज म्हणतात, अरे तू जे मला पुस्तक दिलंस ना, या पुस्तकाचा सगळा हा वंश आहे.